Get me. At your service, ma'am. ये. Okay? Oh. चल. माया, उभी काय आहेस? बस ना, हॅव अ सीट. नाही प्रेम बघत होते तुमचं. म्हणजे अथर्व खरंच हा, कधी कधी तुझं वेदावरचं प्रेम बघून मी स्वतःलाच विसरते. बसते. वेदा, तू खरंच लकी आहेस हा. तुला इतका प्रेमळ बाबा मिळालाय है ना. नाही सिरियसली अथर्व, म्हणजे नवरा म्हणून तू फॅन्टॅस्टिकच होतास, पण एक बाबा म्हणून यू आर आउटस्टँडिंग. कम ऑन माया. नाही अरे, मी पाहिलंय ना म्हणून मी बोलते. म्हणजे खूप छान फॅमिली होती तुमची. तू, वेदा, अंबिका, किती छान बाहेर आउटिंगला जायचा, फिरायला जायचा. इट वॉज रिअली नाईस. छान होते ते दिवस. काय माहित कोणाची दृष्ट लागली. खरंय, दृष्टच लागली. तुझी दृष्ट लागली आहे माया. अंबिका गेली आणि तुमची फॅमिली इनकम्प्लीटच झाली नाही. असो, पण अथर्व, मी स्वतःला खूप लकी मानते की पुन्हा एकदा माझ्यामुळे ही फॅमिली कंप्लीट होणार आहे. स्वीट हॅपी फॅमिली है ना. आय एम हॅपी फॉर दॅट. म्हणजे त्याची सुरुवात पण किती छान झाली. म्हणजे आज आपण तिघं लंचला आलो, थँक्स टू यू. वेदा, सो काय खाणार आहेस तू? काहीच नाही. असं कसं वेदा? मी तुला सांगितलं ना, तुला जे खायचं असेल तू खा, मी काहीच बोलणार नाही तुला. सो सांग मला, काय मागूयात आपण? वेदा, बाबाची प्रिन्सेस आहेस की नाही तू? मग सांग ना, बाबा किती प्रेमाने विचारतोय तुला. सांग तू काय खाणार. हा, वेदा, आपण काहीतरी छान तुझ्या आवडीचं मागूया. तुला पनीर आवडतं की नाही? पनीर आवडतं ना. तुला शुद्धीवर आणायला मी माझी विद्या खर्च केली. आजच्या आज तुला माझं काम करावं लागेल. माझा जीव वाचवला त्याबद्दल आपले आभार. नेमकं काय काम आहे? आज रात्री अंबिकाच्या आत्म्याला तुला पुन्हा कैद करायचंय. मागच्या वेळेला जी गफलत झाली ती या वेळेला होता कामा नये. नाही नाही, हे शक्य होणार नाही. मागच्या वेळी प्रचंड वेदना झाल्या होत्या मला. माझा जीव कसा वाचला ते मलाच माहिती आहे. आणि आता पुन्हा जर मी प्रयत्न करायला गेलो तर ते माझ्या जीवावर येऊ शकेल. नक्कीच मोठी शक्ती आहे त्या अंबिकाच्या पाठीमागे. काम केलं नाहीस तर नक्कीच तुझ्या जीवावर बेतू शकतो. कारण मी स्वतःहून तुझा जीव घेईन. माफ करा बाईसाहेब, माझं ऐका. मी तुमच्यासमोर हात जोडतो. त्या अंबिकाला कैद करून ठेवणं कठीण आहे. काम झालं नाही तर तुझ्या सकट तुझं कुटुंबही जिवंत राहणार नाही. आता तूच ठरव, अंबिका का तुझं कुटुंब. नाही नाही, असं काही करू नका. मी तयारी करतो विधीची. ही अंबिकाची बांगडी आहे. तिच्या आत्म्याला कैद करायला तुला याची गरज भासेल ना. काम झालं ही बांगडी तुझी, सोन्याची, तुला इनाम.
घे. मीरा, मीरा, अगं काय करू मी म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? आता माझ्याकडे एकच पर्याय उरलाय. मीराला सगळं खरं सांगायचं. मी कोण आहे, माझं या घराशी, वेदाशी, अथर्वशी काय नातं आहे, मुळात मी एक आत्मा आहे, हे सगळं तिला खरं कळायला हवं. म्हणजेच तिचा माझ्यावर विश्वास बसेल. आणि हे सगळं मला तिला आत्ताच सांगायला हवं.